हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरचे. याचं नाव आहे इन्फायनाईट पिप्स. आपण या चॅनलवरती आतापर्यंत MT5ची सिरीज बघितलेली आहे. आता आपण काय करायला लागलो, एक नवीन फ्रेश सिरीज आपल्यासाठी घेऊन यायला लागलो. याचं नाव आहे स्ट्रॅटेजी बॅक टेस्टिंग सिरीज. या सिरीजमध्ये आपण बेसिकली काय करायला लागलो तर आपण जे आपल्या बॅचेसमध्ये स्ट्रॅटेजीज शिकवतो तर त्या स्ट्रॅटेजीज ॲक्च्युअल मार्केटमध्ये खरोखर वर्क होतात की नाही, जर वर्क होत असेल तर त्याचे काय रिझल्ट्स असणार आहेत मार्केटमध्ये, तर हे आपण लाईव्ह बॅक टेस्टिंग करून बघणार आहोत. प्रत्येक महिन्यातले जे आठवडे असणार आहेत आठवड्यावाईज आपण त्याचं बॅक टेस्टिंग करणार आहोत. प्लस आपली स्ट्रॅटेजी या प्रत्येक आठवड्यांच्यामध्ये काय परफॉर्मन्स दिला आहे, किती टार्गेट डन झालेत, किती स्टॉप लॉसेस उडलेत, आणि ॲट दी एंड आपल्या स्ट्रॅटेजीप्रमाणे त्या पर्टिक्युलर आठवड्यामध्ये आणि त्या पर्टिक्युलर महिन्यामध्ये आपण ऑल ओव्हर ॲट दी एंड प्रॉफिटमध्ये राहतो की लॉसमध्ये राहतो, ह्या सगळ्या गोष्टींचं आपण काय करणार आहे, डिस्कशन करणार आहे. एकदम ट्रान्सपरंटली सगळ्या गोष्टी असणार आहेत. यामध्ये एंट्री कशी घेणार आहे, एक्झिट कसं होणार आहे, टार्गेट किती असणार आहे, स्टॉप लॉस कसा असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी इन डिटेल शेअर केल्या जाणार आहेत. सो सुरू करूया आपण. सगळ्यात पहिल्यांदा तरी मी एक थोडक्यात स्ट्रॅटेजी रिव्हील करत नाही आहे, पण स्ट्रॅटेजी काय असणार आहे याचा अंदाज येतोय. मार्केटमध्ये बंच ऑफ कॅन्डल्सचा एक झोन असतो. ओके, ज्या झोनला काय म्हणतात हे वगैरे आपण सगळं ऑलरेडी आपण बॅचेसमध्ये बघितलेलं आहे. तर या झोन्सच्या खाली आणि वरती लिक्विडिटी असते. जी लिक्विडिटीचा काय कन्सेप्ट आहे हा सुद्धा आपण ऑलरेडी बघितलेला आहे. तर ज्या वेळेला लिक्विडिटी स्वीप होते, ती स्वीप कशी होते तर समजा हा आपला झोन आहे. ओके, ह्या झोनचा हाय कुठं आहे, या ठिकाणी आहे. ज्या वेळेला ही रेड कॅन्डल जी बनलेली आहे, ही रेड कॅन्डल जशी वरून स्वीप झालेली आहे, म्हणजेच काय, ह्या झोनच्या वरती ज्या लोकांचे स्टॉप लॉसेस होते त्या सगळ्या स्टॉप लॉसेस ह्या कॅन्डलनं उडवलेले आहेत आणि त्याच्यानंतर ती आपल्या झोनच्या खाली पुन्हा क्लोज झालेली आहे. याचा अर्थ काय म्हणतोय आपण, तर ही कॅन्डल, या कॅन्डलनं लिक्विडिटी स्वीप केलेली आहे. तर सिम्पल, जी कॅन्डल लिक्विडिटी स्वीप करते त्या कॅन्डलच्या क्लोजिंगला आपला ट्रेड असतो. जसा हा वरती आपल्या झोनच्या वरती बनलेला आहे, सो ॲटोमॅटिकली आपण काय करणार आहे, सेलिंग इथून बघणार आहे. त्या कॅन्डलच्या हायला आपण स्टॉप लॉस ठेवतोय, लागून घासून ठेवतोय काय तर नाही, त्याच्यावरती थोडासा बफर करून एक 10-1 पिप वरती आपण स्टॉप लॉस ठेवतोय. आणि त्याच्या अगेन्स्ट आपलं काय असणार आहे, पहिलं टार्गेट 50 पिपचा असणार आहे आणि दुसरं टार्गेट 100 पिपचा असणार आहे. सो या ठिकाणी एक एक्झाम्पल तुम्हाला सांगायला लागलो. या कॅन्डलला आपली एंट्री असते, पहिलं 50 पिपच्या आसपास आपला SL असता, दुसरा SL 100 पिपच्या आसपास असतं. ओके, एक्झॅक्टली मी ओके. सो सिम्पली ही आपली स्ट्रॅटेजी असणार आहे आणि ह्या स्ट्रॅटेजीचं बॅक टेस्टिंग आपण एप्रिल महिन्यापासून सुरू केलं आहे. पहिल्यांदा आपण काय, एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्या स्ट्रॅटेजीचं काय बॅक टेस्टिंग होतं, आपल्या स्ट्रॅटेजीप्रमाणे किती ट्रेड झाले होते, आपण त्यामध्ये प्रॉफिटमध्ये आहे की लॉसमध्ये आहे, हे सगळं बघण्यासाठी या व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की बघत राहा. ओके, 1 एप्रिलचा आपलं हा झोन होता. या झोनचा हा इथं होता आणि हा हाय आपल्याला जसं पाहिजे त्या पद्धतीनं ब्रेक करून इथल्या सगळ्यांचे SL जे होते SL हंट करून मार्केटनं काय केलं, इथं क्लोजिंग दिलेली आहे. आपल्याला जशी पाहिजे तशी इथं कॅन्डल दिलेली आहे. त्याच्यानंतर आपलं पहिलं टार्गेट कितीचं असणार आहे, याच्या क्लोजिंगला आपली सेलची एंट्री असणार होती. पहिलं टार्गेट 50 पिप्स होतं आणि दुसरं टार्गेट 100 पिप्स होतं. दोन्ही टार्गेट आपले एका सिंगल कॅन्डलमध्ये अचीव्ह झालेले आहेत. त्याच्यामुळं 1 एप्रिल आपलं 100 पिप्स कॅप्चर झालेले आहेत. 100 पिप्स TP डन. ओके, 2 एप्रिलला जाऊया. हा 2 एप्रिलचा आपला चार्ट आहे, हा आपला झोन आहे. या झोन मध्ये 2 एप्रिलला आपल्याला दोन्ही साईडचे TP डन झालेले बघायला भेटतील. कसं ते तुम्हाला सांगतो. पहिला हा लो होता, हा लो मार्केटनं इथल्या सगळ्यांची काय केली, लिक्विडिटी हंट केली, मार्केटनं क्लोजिंग दिली आणि क्लोजिंग दिल्यानंतर आपलं पहिलं टार्गेट काय असणार आहे, याच्या खाली थोडासा बफर करून आपला स्टॉप लॉस असतो. पहिलं टार्गेट आपलं 50 पिपचं असणार होतं. 50 पिप डन झालेत काय बघूया, 100% 50 पिप डन झाल्यात आणि 100 पिपचं दुसरं होणार होतं, 100 पिप सुद्धा डन झाले. त्याच्यामुळं इथं मी 2 एप्रिलचा रिझल्ट लिहितो. 2 एप्रिल
पुन्हा काय झाले 100 पिप्स टीपी डन. किती स्मूथ स्ट्रॅटेजी चालते तुम्ही बघू शकताय. आता पुन्हा तुम्हाला सांगतो 80 ह्याचा हाय इथं होता. आता ही कॅन्डल तुम्ही नीट ऑब्झर्व करून बघायची आहे. ही कॅन्डल आपल्याला पाहिजे तशी झाल्या काय 100% झाल्या. इथं वरच्या सगळ्यांचे स्टॉप लॉसेस हंट करून मार्केटनं क्लोजिंग कुठे दिल्या आपल्या ह्या हायच्या खाली इथं क्लोजिंग दिलेली आहे. सिंपल गोष्ट आहे. क्लोजिंग दिली त्याच्यानंतर काय झालं आपला स्टॉप लॉस कुठं असणार होता याच्यावरती बफर करून असणार होता. ओके. आता त्याच्यानंतर टीपी आपल्याला किती असणार आहे पहिला टीपी 50 पिपचा दुसरा टीपी 100 पिपचा. त्याच्यानंतर मार्केट खाली आले काय 100%. किती खाली आले भरपूर खाली आले ते. ओके. त्याच्यामुळे आपल्याला 2 एप्रिलला 2 टार्गेट डन झालेले बघायला भेटतात आणि दोन्हीचे पण 100 पिप्सचं टार्गेट डन झालेलं आहे. जर इथं कोणाला काय डाऊट्स वाटायला असतील तर मला ज्या त्या वेळेला क्लिअर करत चला विचारत चला. 100 पिप्स डन. 2 एप्रिलला आपले 2 टार्गेट डन झालेले आहेत. एकदम सिंपल स्ट्रॅटेजी आहे. याचे स्टॉप लॉसेस सुद्धा उडणार फक्त टार्गेट उडणार असं होत नाही. कुठलीही स्ट्रॅटेजी जगाच्या पाठीवर अशी नाहीये की ज्याचे फक्त टार्गेट उडतात. तर त्याच्यामुळं कसे स्टॉप लॉस उडतात हे सुद्धा आपण बघणार आहोत. आता इथं जर बघायला गेला तुम्ही याचा लो इथं होता. याच्या लोच्या खालीच ही डायरेक्ट रेड कॅन्डल आहे. त्याच्यामुळे आपल्याला 3 एप्रिलला ट्रेड ऍक्टिव्ह कुठलाही दिसत नाहीये. सिंपल मी इथं लिहितोय 3 एप्रिल नो ट्रेड. ओके. पुढच्या दिवशी बघूया 4 एप्रिलला काय झाले. ओके. हा लो होता. लोला आपल्याला कुठेही इथं आपली लिक्विडिटी स्वीप झालेली बघायला भेटत नाहीये. इथं आपला सेटअप झालेला नाही. हायच्या बाबतीत काय झाले बघूया. हायला सुद्धा इथं कुठलीही लिक्विडिटी स्वीप झालेली बघायला मिळत नाही. एकदम झूम करून तुम्हाला दाखवतो. याच्या खालूनच कॅन्डल वरती खाली गेली आहे आणि ही जी पुढची कॅन्डल आहे ही पुढची कॅन्डल डायरेक्ट वरती क्लोज झाली. त्याच्यामुळे आपल्याला 4 एप्रिलला सुद्धा कुठलाही ट्रेड भेटलेला नाहीये. नो प्रॉब्लेम. कुठलाही ट्रेड भेटलेला नाहीये पण ऍटलिस्ट आपण ऑल ओव्हर लॉस मध्ये नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपण सेटअप होत नाही तोपर्यंत ट्रेड घेत नाही. आता आपण बघितल्याप्रमाणे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये टोटल आपल्याला 3 ट्रेड बघायला भेटले. त्या 3 ट्रेडपैकी तिन्हीचे टार्गेट डन झाले. 3 आणि 4 एप्रिलला आपल्याला ट्रेड भेटलेला नव्हता. सो ऑल ओव्हर आपल्याला एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 300 पिप्स आपण प्रॉफिटमध्ये आहे. तर पहिल्या आठवड्याचा आपण अनालिसिस पूर्णपणे बघितलेला आहे. आता आपण काय करूया एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याचं अनालिसिस आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघूया. पुढचा व्हिडिओ मिस नका करू कारण एप्रिल महिना आपण ऑल ओव्हर प्रॉफिटमध्ये राहणार आहे की लॉसमध्ये याचं डिटेलमध्ये आपण अनालिसिस करायला लागलोय. सो इथून पुढचे सगळे व्हिडिओ नक्की मिस करू नका. ओके. थँक्यू सो मच.